नमस्कार मंडळी. लग्न सिरीज पार्ट 1मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर फुक्कटचा पहिला सल्ला माझा आहे, नॉट अ जोक पार्ट, ऑन सिरियस. पार्टनर चूज करताना खूप विचार करा, खूप म्हणजे खूप विचार करा, 1000% विचार करा. आणि त्याहूनही त्याचे पेरेंट्स कसे आहेत, म्हणजे तुमचे इन लॉज जे होणार आहेत त्याचे घरचे कसे आहेत, त्यांच्या घरचं वातावरण कसं आहे, हे तुम्ही 2000% विचार करा. बिकॉज भले तुम्ही तुमच्यासाठी पार्टनर चूज करत असाल तरी फ्युचरमध्ये होणाऱ्या तुमच्या मुलांसाठी तो मुलगा वडील म्हणून काय करू शकतो, त्याची भूमिका कशी सिद्ध करू शकतो तो, आणि तुमच्या मुलाला आजी आजोबाचं प्रेम मिळणार की नाही हे तुम्ही आत्ता ठरवू शकताय. जे टीनेजर्स, जे लोक लग्न करायचा विचार करताय आहेत, प्लीज माझी रिक्वेस्ट आहे त्यांना की खूप विचार करून तुम्ही फॅमिली चूज करा. लेट होऊ दे, ऑलरेडी तुम्ही 30मध्ये आहात, अजून लेट होऊ दे, काही हरकत नाही आहे, पण चुकीचा निर्णय घेऊ नका. कारण एकदा फसलं ना, आपण काही नाही करू शकत त्याच्यामध्ये. तुमचं तर आईवडिलांचं प्रेमही तुम्हाला मिळाले, आजी आजोबांचं प्रेमही तुम्हाला मिळाले, पण तो काळ वेगळा होता. पण आता जो काळ आहे तो वेगळा आहे. या काळात माणुसकीच नाही आहे. भले ते आजी आजोबा असो किंवा कोणी असो, नातवांबद्दल प्रेम त्या लोकांना नसतं. फक्त दिखावेची दुनिया आहे ही. सध्या तुम्हाला निवडताना खूप काळजी घ्यायची आहे. भले त्याला पगार कमी असू दे, पैसे कमी असू दे, प्रॉपर्टी नसू दे, पण माणुसकी हवीच. या काळात माणुसकी शोधणं म्हणजे खूप अवघड टास्क आहे, खूपच जास्त अवघड. नवरा कसा तरी असला तरी आपण समजून घेऊ शकतो, पण जर का सासू सासरे वाईट निघाले तर तुमच्या मुलांना आयुष्यभर आजी आजोबाचं प्रेम मिळणार नाही. तुम्हालाही आई वडिलांचं प्रेम त्या घरात कधीही मिळणार नाही. तुम्हाला त्या घरात कधीही इज्जत मिळणार नाही. मग असंच इकडे राहा तिकडे जा, बाहेरच राहा, सासर नावाची गोष्ट तुमच्या आयुष्यात राहणार नाही. पण जेव्हाही तुम्ही त्यांच्यासोबत चांगले वागायला जाल, ते काहीतरी काढतीलच, चुका काढतील, वाद काढतील, काहीही अपशब्द बोलतील, तुम्हाला पटवून घेणारच नाही. कितीही गोड वागा तुम्ही, तुम्हाला पटवून घेणार नाही. अच्छा पुरते बस. नेक्स्ट पण उद्या. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय.